नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मला ही एक इम्पॉर्टंट क्वेश्चन सेट म्हणून मिळालेलं। हे कोणी लिहिलं आहे ते मला माहिती नाही, परंतु तुमच्या प्रॅक्टिससाठी ह्याचा उपयोग होईल। म्हणजे आता ऑलरेडी तुम्ही उद्या एक्झाम आहे म्हटल्यावर सगळ्या लेसन खालचे क्वेश्चन आन्सर्स वगैरे बघितलात असाल, तेच जास्त महत्त्वाचं आहे। पूर्ण पुस्तकमधलं तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये काय काय दिली आहे ती इन्फॉर्मेशन नीट येते का ती बघितली असेलच तुम्ही। त्यानंतर मग तुम्ही सॉल्व एक्झाम्पल पण नीट बघणं आवश्यक आहेच, तेही झालं असेल तुमचं। आणि सगळे प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट एवढं बघितलात तरी अगदी 35+ तुम्हाला आरामात मिळू शकतात। आणि हॉट्स हे फक्त तुम्ही अगोदरचे बोर्ड पेपर आहेत त्यामधले बघितलात तर कदाचित त्यातले आले तर तुम्हाला फायदाच होईल, परंतु मग एक आयडिया पण येईल की आपण त्याचे आन्सर्स कशा प्रकारे लिहायचे। आणि हॉट्सला घाबरायचं तशीही काही गरज नाही आहे। तुम्ही जे तुमच्या मॅथ्स 1मध्ये जे काही लेसनमध्ये फॉर्म्युला वगैरे शिकलाय आणि क्वेश्चन बघायचा की कुठल्या लेसनचा आहे, त्यामध्ये जे फॉर्म्युला तुम्ही शिकलाय किंवा कुठल्या प्रॉपर्टीज वगैरे तुम्हाला वापराव्या लागला त्या तुम्ही ज्या शिकलेल्या आहेत ऑलरेडी त्याच असणार। मग क्वेश्चन नीट वाचून एक लाईन नीट वाचून त्याप्रमाणे तुम्ही ते मांडत जा, मग तुम्हाला बरोबर त्याचा आन्सर सुचत जाणार। आणि समजा आन्सर पूर्णपणे येतच नसेल हॉट्सचं तर कमीत कमी तुम्ही ज्या स्टेप्स तुम्हाला येत आहेत किंवा त्याच प्रश्नाच्या संदर्भात जो फॉर्म्युला वगैरे तुम्हाला माहिती आहे, गिवन वगैरे तुम्हाला माहिती आहे ते तरी लिहा। म्हणजे ते 3 पैकी किंवा 4 पैकी जे मार्क असतात ते हाफ मार्क तरी तुम्हाला आरामात मिळतील, पूर्ण मार्क घालवू नका त्याचे। आणि तसंही तुम्ही जर एवढा बुकचा अभ्यास जर नीट केलात तर तुम्हाला हॉट्सही नीट सोडवता येणारच आहेत। तर आता ही जी काही इम्पॉर्टंट अल्जेब्राची आन्सर क्वेश्चन सेट मला मिळाली आहे ती मी तुमच्याशी शेअर करते। म्हणजे जर तुमचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर एकदा हे क्वेश्चन तुम्हाला येत आहेत की नाही ते नजरेखालून घाला। लिनियर इक्वेशनचे दिलेत 1 मार्क्सचे आणि 2 मार्क्सचे क्वेश्चन इथे एक बघून ठेवा कुठले कुठले दिलेत ते, आणि तुम्हाला येत आहेत की नाही त्याचं आता फक्त चेक करा। क्वेश्चन नंबर सम नंबर म्हणजेच क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 नंतर क्वेश्चन नंबर 2 मधले 1, 2, 3, 4, 7 आणि 8 हे त्यांनी इम्पॉर्टंट म्हणून दिलेत। त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.2 मधले क्वेश्चन नंबर 1 एकच आहे तो बघा। आणि क्वेश्चन नंबर 2 मधले 1, 3 आणि 5 हे जे ग्राफ आहेत ते तुम्हाला येत आहेत की नाही ते बघा। प्रॅक्टिस सेट 1.3 मधले क्वेश्चन नंबर 1, 2 आणि क्वेश्चन नंबर 3 मधले 1, 3 आणि 5 हे जरा चेक करा। प्रॉब्लेम सेट 1 मधले सम नंबर 1, 2, 3 आणि 5 मधले 5 मधला 4 आणि 5 मधला 4, 1 मिनिट 3 मधला 5 आणि 5 मधला 2, 1 मिनिट आपण बघूया कसं काय आहे ते म्हणजे लक्षात येईल। प्रॉब्लेम सेट मी ओपन करते। प्रॉब्लेम सेट 1 काढला मी, आता येते माझ्या बाजूलाच आहे। सम नंबर 1 सांगितलं आहे त्यांनी। सम नंबर 1 मधले 1, 2, 3 आणि 4 नंतर 5 मधला 1 क्वेश्चन नंबर प्रमाणेच आहे। 5 मधला 1 म्हणजे जो तुमचा 6x - 3y = -10 क्वेश्चन आहे ना, तो बघायचा आहे तुम्हाला। आणि 3 मधला 4 नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे जो की इथे दिला आहे 3x - y - 2 = 0 आणि ग्राफिकली काढायचा आहे तो आहे तो। अशा प्रकारे हे क्वेश्चन्स बघा। नंतर सॉल्व एक्झाम्पलमध्ये पेज नंबर 3 दिलं आहे त्यांनी, त्यामधलं सम नंबर 3 एकदा बघा। ॲक्टिव्हिटी पेज नंबर 14, 15, 20 ह्या ॲक्टिव्हिटी बघा। ॲक्टिव्हिटी 1, ॲक्टिव्हिटी 2 आणि ॲक्टिव्हिटी परत 1 आहे 20वरची। आणि काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण दिलेत तेही तुम्हाला येत आहेत की नाही ते बघा। म्हणजे परत एकदा तुमचं रिवाईज होईल की तुम्ही सगळं जे केलं आहे ते तुम्हाला येत आहे की नाही। तसंच इथे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे पण काही क्वेश्चन्स दिलेत बघा, तेही तुम्ही पॉज करून व्हिडिओ किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तेही सगळे तुम्हाला येत आहेत की नाही ते जरा बघा। नंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे लेसनमधले हे काही इम्पॉर्टंट्स म्हणून दिलेत तेही चेक करा तुम्हाला येत आहेत की नाही ते। त्यानंतर इथे हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचेच आहेत। नंतर हे फायनान्शियल प्लॅनिंगचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेत। म्हणजे हे क्वेश्चन केलात तर त्या प्रॅक्टिस सेटचे फॉर्म्युलांचे पण तुमची रिव्हिजन होऊन जाईल।
काही एक्स्ट्रा क्वेश्चन पण दिलेत बघा, प्रॉबेबिलिटीचे बघा दिलेत ते. त्यानंतर इथे स्टॅटिस्टिक्स जो लास्ट लेसन आहे त्याचेही काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स आपल्याला इथे त्यांनी पुरवलेत. म्हणजे एक सगळी रिव्हिजन झाली की तुम्ही हे पण क्वेश्चन तुम्हाला येत आहेत की नाही ते एकदा बघून टाका, जे हे प्रॅक्टिसलाच तुम्हाला उपयोगी पडतील. ठीक आहे. आशा करते की तुमचा व्यवस्थित अभ्यास चालू असेल, झालाही असेल एवढ्यात सगळं करून, आणि तुम्ही परीक्षेसाठी रेडी असाल. तर आता 7 वाजता माझं परत एक पेपर सॉल्विंग मी घेणार आहे बोर्ड पेपर आन्सर शीटवर, आणि आपला तो 2 तासामध्ये 40 मार्काचा पेपर आपण कशा प्रकारे कवर होतो आहे व्यवस्थित ते बघणार आहोत विथ सोल्युशन. मी सोल्युशनही तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि आपण पेपरही सोडवणार आहोत. तो आपण एकत्ररित्या सोडूया आणि आपली तयारी झाली आहे का बघूया. आणि नंतर उद्या सकाळी पण आपण 1-2-3 बोर्डचे पेपर जे ऑलरेडी झालेले आहेत ते असेच ओरली सॉल्व करून, जे काही कठीण असते ते रिटर्न सॉल्व करून ते पण आपल्याला येत आहेत काय बघूया. आणि जे आवश्यक फॉर्म्युला आहेत प्रत्येक लेसनचे त्याची पण उद्या सकाळी मी रिव्हिजन घेणार आहे. तर हे दोन्ही क्लास तुम्ही अटेंड करा, जेणेकरून तुमची तयारी कितपत झाली आहे की तुम्हाला काही अजून तयारीची गरज आहे ते तुम्हाला क्लिअर होईल आणि 40 पैकी 40 मार्क तुम्ही मिळवाल. कारण हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे जर व्यवस्थित लिहिलात तर, आणि तुम्हाला ते मिळो पण अशी माझी इच्छा आहे. चला मग ऑल द बेस्ट सगळ्यांना. आपण 7 वाजता आता परत भेटूच. आणि नेहमीप्रमाणे मी पण मेहनत घेते. जर तुम्ही सबस्क्राईब केलात चॅनलला तर मला पण जरा मोटिवेशन मिळतं अजून मेहनत करायला. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, इथं कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा, आणि रिव्हिजन मात्र करतच राहा. धन्यवाद.